मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे। ही विनंती जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे, पाहूयात। खूप लय आनंद होतोय मनात, पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे। जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे। थोडं धीराने घ्या, मस आता उकळ्या फोटा द्यात, मस आनंद झालाय, पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या, आणखीन मोठा आनंद व्यक्त करू। सध्या लोक काही बिथरलेवणी झालेत, त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या, एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडस संयमानं सगळेजण घ्या। आणि गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं, आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं। मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे। आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा। कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे, पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या, नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल। जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली। आणि मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील, ही 100% मला खात्री आहे। आणि ते खरं ठरणार, मराठे 100% जिंकलेले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।